Dear friends, next chapter is Plant Kingdom. फाइव किंगडम सिस्टीम प्रमाणे किंगडम प्लांटी एक स्वतंत्र किंगडम आहे, ज्यामध्ये फाइव मेजर ग्रुप्स येतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म्स. आणि या मध्ये थॅलोफायटा मध्ये इव्होल्यूशन झालं आणि ब्रायोफायटा बनले. Then bryophyta are evolved into pteridophyta. Pteridophyta evolved into gymnosperm, and finally gymnosperms are evolved into angiosperms. या प्रत्येक ग्रुप मध्ये चेंजेस कसे झाले याचाही स्टडी आपल्याला करायचा आहे. हाऊ कॉन्क्वेस्ट ऑफ लँड म्हणजे जमिनीवरती कसा विजय मिळवला या प्लांट किंगडमनी, याचाही विचार या चॅप्टर मध्ये प्रत्येक ग्रुप स्टडी करताना आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला पाहूया सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन. सिस्टम्स ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. यामध्ये मेन सिस्टम्स आहेत आर्टिफिशियल सिस्टीम, सेकंड नॅचरल सिस्टीम, थर्ड फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सुरुवातीला जी सिस्टीम मांडली ती आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. कुणी मांडली? कार्ल लिनियस आणि अनेक इतर सायंटिस्टनी ही सिस्टीम मांडलेली आहे. In this system, only few characters are considered at the time of classification. थोड्या कॅरेक्टरचा स्टडी या सिस्टीम मध्ये केला जातो, हीच या सिस्टीमची ड्रॉबॅक आहे. दिस इज द अर्लिएस्ट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. They were based on vegetative characters, superficial morphological characters such as habit, color, number and shape of leaves. परंतु लिनियसची जी आर्टिफिशियल सिस्टीम आहे, the Linnaeus artificial system of classification was based on the Androcium structure. अँड्रोशियमचं स्ट्रक्चर हा क्रायटेरिया त्यांनी आपल्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीम मध्ये विचारात घेतला. ही अर्लिएस्ट सिस्टीम आहे अँड ओनली फ्यू कॅरेक्टर्स आर कन्सिडर्ड इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सो this system is not accepted all over. Then drawbacks काय? They separate the closely related species since they are based on few characteristic features. आता आपण सांगितलंय equal weightage to vegetative and sexual characteristics. त्यांनी व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर आणि सेक्शुअल कॅरेक्टर्सना इक्वल वेटेज दिलेलं आहे.
This is not acceptable since the vegetative characters are more easily affected by environment. त्यामुळे आपण हे मान्य करू शकत नाही. त्यानंतर ब्रॉड सिस्टीम अस्तित्वात आली. ब्रॉड कॅरेक्टर्स, मोठ्या प्रमाणावर कॅरेक्टर्स कन्सिडर करणारी अशी सिस्टीम अस्तित्वात आली. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. And natural system was put forward by Bentham and Hooker. Bentham and Hooker's system of classification is natural system of classification in which large number of characters are considered. So it is widely acceptable. These are based on natural affinities among the organisms. It considered external features, internal features like ultrastructure, anatomy, embryology, phytochemistry, etc. Example: classification of flowering plant given by Bentham and Hooker. Flowering plantचं classification त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर फायलोजेनेटिक सिस्टीम अस्तित्वात आली. फायलोजेनी म्हणजे इव्होल्युशनरी ट्री इथं विचारात घेतलाय. पहा, आज जरी इथं मंकी, एप, मंकी मध्ये ओल्ड वर्ल्ड मंकी, न्यू वर्ल्ड मंकी, एप आणि ह्युमन हे जरी ग्रुप अस्तित्वात असले, स्वतंत्र ग्रुप अस्तित्वात असले तरी सुद्धा साधारण 70 दशलक्ष वर्षांपूर्वी या सर्वांचा पूर्वज अर्ली प्रायमेट एकच होता. सो ऑल दीज ग्रुप्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम सिंगल प्रायमरी एक्सेप्टर प्रायमेटा. अर्ली ग्रुप्स ऑफ प्रायमेटा. मग ही इव्होल्युशनरी हिस्ट्री जी आहे ती पण क्लासिफिकेशन करताना स्टडी केली पाहिजे. आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप जी आहे ती क्लासिफिकेशन करताना विचारात घेणे म्हणजेच फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. This assumes that organisms in the same taxa have common ancestor. एका टॅक्सामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचा कोणीतरी एकच कॉमन अँसेस्टर असतो असं या सिस्टीमचं म्हणणं आहे. Other sources to resolve the problems in classification. आणखी काही सोर्सेस आपल्याला मिळू शकतात क्लासिफिकेशन करताना. फॉर एक्झाम्पल, न्यूमेरिकल टेक्सॉनॉमी. इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स. इट इज कॅरीड आउट युझिंग कॉम्प्युटर. नंबर अँड कोड्स आर असाइन्ड टू कॅरेक्टर्स अँड डाटा आर प्रोसेस्ड. सो हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर्स कॅन बी इक्वली कन्सिडर्ड. आपण ज्या काही कॅरेक्टर्स आहेत, नंबर ऑफ कॅरेक्टर्स, त्याचा डेटा कॉम्प्युटरला फीड करणार आणि या कॉम्प्युटरच्या मदतीनं आपण नंबर ऑफ कॅरेक्टर्स कन्सिडर करून जी टॅक्सॉनॉमी स्टडी करतो त्याला म्हणायचं न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी. त्यानंतर सायटोटॅक्सॉनॉमी, सायटॉलॉजिकल स्टडी. सायटो म्हणजे सेल. बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन ऑफ सेल, दॅट इज सायटॉलॉजी. लाईक क्रोमोसोम नंबर, स्ट्रक्चर, बिहेवियर याचा विचार करून टॅक्सॉनॉमीचा स्टडी आपण करतो, क्लासिफिकेशन करतो. कॅरिओटॅक्सॉनॉमी, दॅट इज रिलेटेड टू क्रोमोसोम्स.
chemotaxonomy, that is related to chemical constituents of plant. जसं ऑइल इल्डिंग प्लांटचा एक ग्रुप केला, प्रोटीन इल्डिंग प्लांट्स, अल्कलॉइड इल्डिंग प्लांट्स. म्हणजे इथं तुम्ही क्लासिफिकेशन करताना, ग्रुप तयार करताना केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये कोणते आहेत याचा विचार केला जातो, करतो आपण. याला आपण म्हणतो कीमोटॅक्सॉनॉमी. कीमोटॅक्सॉनॉमी. अशा प्रकारे क्लासिफिकेशन करताना वेगवेगळ्या सिस्टीमचा विचार केला जातो. याबरोबरच जे किंगडम प्लांटीचे ग्रुप्स आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म, यांचं क्लासिफिकेशन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण इथं करूया, ज्यामुळं काही MCQ आपले आत्ता याबरोबरच, या आर्टिकल बरोबरच तयार होतील. आर्टिकल बरोबरच काही MCQ आपले तयार होतील. एक, ऑन द बेसिस ऑफ presence or absence of embryo. एम्ब्रियो तयार होतो की नाही लाईफ सायकल मध्ये, या बेसिसवर किंगडम प्लांटीचे 2 मेजर ग्रुप तयार केले. नॉन एम्ब्रियोफायटा and embryophyta. ज्या प्लांटी किंगडमच्या ग्रुपमध्ये एम्ब्रियो फॉर्मेशन होत नाही त्याला आपण म्हणतो नॉन एम्ब्रियोफाइट. आणि त्याचं एक्झाम्पल आहे थॅलोफायटा, त्यामध्ये अल्गी आहेत. तर थॅलोफायटामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन झाल्यावर झायगोट नावाची सेल तयार होते. झायगोट is directly undergo meiosis to produce haploid spores, and these spores forms new plant body directly. There is no embryo formation in life cycle of Thallophyta, so they are non-embryophytes. मग राहिले एम्ब्रियोफायटा. यामध्ये आपण अनेक ग्रुप, बाकी राहिलेले ग्रुप यामध्ये येतात. मग पहिला एम्ब्रियो कोणामध्ये अस्तित्वात आला? ब्रायोफायटामध्ये पहिला एम्ब्रियो अस्तित्वात आला. फर्स्ट एम्ब्रियोफायटा, ब्रायोफाइट. देन टेरिडोफायटा and स्पर्मॅटोफायटा. आणि स्पर्मॅटोफायटा मध्येच जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म सारखे ग्रुप येतात.
कोणता ग्रुप आहे किंगडम प्लांटी मध्ये की ज्याच्यामध्ये एम्ब्रियो फॉर्मेशन होत नाही? थॅलोफायटा. पहिला एम्ब्रियो कोणामध्ये अस्तित्वात आला? फर्स्ट एम्ब्रियोफाइट, प्रिमिटिव्ह एम्ब्रियोफाइट ब्रायोफायटा. ऍडव्हान्स एम्ब्रियोफायटा स्पर्मॅटोफायटा, त्यामध्ये एंजिओस्पर्म. असे एमसीक्यू यावर विचारले जाऊ शकतात. एक क्रायटेरिया आपण विचारात घेतला. तर सेकंड क्रायटेरिया, त्यांचे जे सेक्स ऑर्गन्स आहेत त्याचा विचार केला गेला. ज्यांचे सेक्स ऑर्गन्स कन्सील्ड आहेत त्यांना आपण म्हणतो क्रिप्टोगॅम्स. कन्सील्ड सेक्स ऑर्गन्स आर हिडन. ज्यांनी आपले सेक्स ऑर्गन हिडन ठेवलेले आहेत, लपवून ठेवलेले आहेत, दडवून ठेवलेले आहेत, ते सर्व क्रिप्टोगॅम्स. आणि ज्यांचे सेक्स ऑर्गन एक्सपोज्ड आहेत त्यांना म्हणायचं फॅनेरोगॅम्स. तर इथं सेक्स ऑर्गन्स कन्सील्ड किंवा त्यालाच आपण हिडन म्हणू. जसं बिल्डिंग मध्ये वायरिंग करताना कन्सील्ड, भिंतीच्या आतनं वायरिंग करतो आपण, त्यामुळे वायरिंग लपवलं जातं, कन्सील्ड वायरिंग म्हणतो आपण. तसं कन्सील्ड सेक्स ऑर्गन्स, दडवून ठेवलेले, लपवून ठेवलेले सेक्स ऑर्गन्स ज्यांच्यामध्ये आहेत ते क्रिप्टोगॅम्स. आणि असे कोण आहेत? थॅलोफायटा, ब्रायोफायटा and टेरिडोफायटा. हे सर्व लोअर प्लांट्स, यांना आपण लोअर प्लांट सुद्धा म्हणू शकतो. आणि ज्यांचे सेक्स ऑर्गन्स एक्सपोज्ड आहेत ते सर्व फॅनेरोगॅम्स, त्यांना आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये येतात स्पर्मॅटोफाइट्स. आणि स्पर्मॅटोफायटामध्ये जिम्नोस्पर्म्स, एंजिओस्पर्म्स हे ग्रुप येणार. एंजिओस्पर्मना आपण हायर प्लांट्स म्हणतो. मग क्वेश्चन यावरती विचारला जाईल, कोणाकोणाचे सेक्स ऑर्गन्स कन्सील्ड आहेत? तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. कोणाचे सेक्स ऑर्गन एक्सपोज्ड आहेत? जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. अशा प्रकारचे सेक्स ऑर्गन एम्बेडेड आहेत का, म्हणजे कन्सील्ड आहेत का, एक्सपोज्ड आहेत, या बेसिसवर सुद्धा एमसीक्यू बनवले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा क्रायटेरिया क्लासिफिकेशनचा विचारात आपण घेऊ. ऑन द बेसिस ऑफ कंडक्टिंग सिस्टीम. याच्यामध्ये ज्या ग्रुपमध्ये
कंडक्टिंग सिस्टीम नसते त्यांना आपण नॉन ट्रॅकिओफाइटा असं म्हणतो आणि त्यामध्ये येतात थॅलोफाइटा आणि ब्रायोफाइटा हे ग्रुप येतात. आणि ज्यांच्यामध्ये कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे झायलम फ्लोएम सारखे कंडक्टिंग एलिमेंट्स असतील त्यांना ट्रॅकिओफाइटा म्हणतो आपण. आणि कोण कोण आहेत हे, तर हे टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. कोणकोणत्या ग्रुपमध्ये कंडक्टिंग सिस्टीम नसते, व्हॅस्क्युलर एलिमेंट नसतात? थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा. पहिली कंडक्टिंग सिस्टीम, प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम कुणामध्ये अस्तित्वात आली, तर टेरिडोफाइटा, फर्स्ट ट्रॅकिओफाइट. आणि ऍडव्हान्स कंडक्टिंग सिस्टीम कोणामध्ये आहे, तर अँजिओस्पर्म मध्ये आहे. तर हा सुद्धा क्रायटेरिया क्लासिफिकेशन करताना विचारात घेतला जातो आणि यावर तुम्हाला वेगवेगळे MCQ विचारले जातात. म्हणून सुरुवातीला आपण ब्रीफ मध्ये जसे MCQ विचारले जातात त्या बेसवर क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला.